नमस्कार. मैत्री आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा जो निकाल आहे तो आज आपण जाहीर करत आहोत. आता स्पर्धेचा निकाल आला तर यश अपयश या दोन परिप्रेक्ष्यातच बघण्याची सवय आपल्याला लागलेली आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन व्यापक दृष्टीने बघितलं पाहिजे. वक्तृत्व स्पर्धा अभिव्यक्त होणं ही माणसाची मूलभूत प्रेरणा आहे. तर या मूलभूत प्रेरणेचा विकास करण्यासाठी तुम्ही काहीतरी गोष्टी केलेल्या आहात आणि ही मूलभूत प्रेरणा आत्ताच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये आपल्याला अत्यंत गरजेची आहे. लोकशाहीमध्ये मतभेद असणं किंवा आपले विचार मांडणं हे जिवंत समाजाचं लक्षण आहे, लोकशाहीच्या विकासासाठी आवश्यक बाब आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून एक प्रकारे या व्यवस्थेला सक्षम करण्याकडे आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे यश अपयश ही नगण्य बाब आहे. आपण जर कुठेतरी कमी पडलेलो असो तर त्या दृष्टीने अधिक सकस वाचन, अधिक सकस अभिव्यक्ती कशी करता येईल या दृष्टीने आपण वाटचाल केली पाहिजे. या दृष्टीने मैत्रीय आपल्यासोबत वेगवेगळ्या माध्यमातून पुन्हा पुन्हा कनेक्ट होणारच आहे. म्हणजे याच्या आधी आपण निबंध स्पर्धेतून आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता, आता वक्तृत्व स्पर्धेतून आपण संवाद साधतोय. तर ही संवादाची परंपरा आपल्याला सुरूच ठेवायची आहे. निकालाकडे येताना हे अवघड काम असतं की प्रत्येक विभागातून दर्जेदार भाषणं आलेली आहेत, प्रत्येकाने एक चांगल्या विषयांवरती मांडणी केलेली आहे. 3 लोकांना निवडणं अवघड बाब आहे. आपण असं सांगितलं होतं की प्रत्येक 5 विभागातून महाराष्ट्रातल्या आपण 3 स्पर्धकांची निवड करणार आहोत आणि ह्या 15 लोकांची पुण्यामध्ये एक अंतिम फेरी, आपण महाअंतिम फेरी असं त्याला नाव दिलं होतं, ती घेणार आहोत. परंतु ही अंतिम फेरी अधिक सर्वसमावेशक व्हावी आणि काही मार्जिनवरती असे लोक आहेत की थोडक्यात या 15 मध्ये येऊ शकलेले नाहीत, अशा 5 अधिक लोकांना आपण या महाअंतिम फेरीसाठी उत्तेजनार्थ संधी देणार आहोत. थोडक्यात आपण 20 लोकांची निवड केलेली आहे, 15 लोकांना बक्षीस आहेत, पण 5 उत्तेजनार्थ जी व्यक्तींची आपण विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे ते महाअंतिम फेरीमध्ये सहभागी होऊ शकतात. मी प्रथम मराठवाडा विभागातून सुरुवात करतोय. मराठवाडा विभागातून तृतीय क्रमांक आहे योगेश नवनाथ विधाते. याने इंडिया दॅट इज भारत या विषयावरती आपले विचार मांडले होते. पुन्हा एकदा मराठवाडा विभागातून तृतीय क्रमांक योगेश नवनाथ विधाते. त्याच्यानंतर मराठवाडा विभागातून द्वितीय क्रमांक आहे गायत्री धनंजय जोगदंड. वाट दिसू दे गा देवा, अत्यंत सुंदर असा विषय हिने मांडलेला होता आणि इयत्ता दुसरीची ही विद्यार्थिनी आहे. तर हिचा दुसरा क्रमांक आहे गायत्री धनंजय जोगदंड. मराठवाडा विभागातून प्रथम क्रमांक आहे ऋतुजा शिवदास मुंडे. हिने वेड होता आलं पाहिजे या विषयावरती भाष्य केलेलं आहे. प्रथम क्रमांक ऋतुजा शिवदास मुंडे. तर मराठवाडा विभाग प्रथम क्रमांक ऋतुजा शिवदास मुंडे, द्वितीय गायत्री धनंजय जोगदंड आणि तृतीय क्रमांक योगेश नवनाथ विधाते यांचं अभिनंदन. त्याच्यानंतर कोकण विभाग. कोकण विभागातून तृतीय क्रमांक आहे रोहित विकास रोडे. याने बाप नावाचा बाप माणूस या विषयावरती आपलं भाषण सादर केलं होतं. तृतीय क्रमांक रोहित विकास रोडे. द्वितीय क्रमांक आहे सुकन्या लक्ष्मण देऊलकर. हिने इंडिया दॅट इज भारत याच्यावरती आपलं मत मांडलं होतं. द्वितीय क्रमांक सुकन्या लक्ष्मण देऊलकर. त्याच्यानंतर कोकण विभागातून प्रथम क्रमांक शिवम जाधव रत्नागिरी. वेड होता आलं पाहिजे. पहिला क्रमांक आहे शिवम जाधव. तर कोकण विभागातील बक्षिसे किंवा जे विजेते स्पर्धक आहेत त्यांची नावं पुन्हा एकदा घेतो मी. प्रथम क्रमांक शिवम जाधव, द्वितीय सुकन्या लक्ष्मण देऊलकर आणि तृतीय रोहित विकास रोडे. त्याच्यानंतर नाशिक विभाग. तृतीय क्रमांक मयूर पाटील, इंडिया दॅट इज भारत. इंडिया दॅट इज भारत मयूर पाटील तिसरा क्रमांक. द्वितीय क्रमांक चैतन्य बनकर, वेड होता आलं पाहिजे. चैतन्य बनकर द्वितीय क्रमांक नाशिक विभाग. नाशिक विभागातून प्रथम क्रमांक आहे मानस शिंदे, मी शब्द शोधतो दिव्य नव्या तेजाचा. ह्या विषयावरती एकमेव बोललेला स्पर्धक म्हणजे मानस शिंदे. त्याचा पहिला क्रमांक आहे. अत्यंत सुंदर भाषण. नाशिक विभागातून प्रथम क्रमांक मानस शिंदे, द्वितीय क्रमांक चैतन्य बनकर, तृतीय क्रमांक मयूर पाटील. त्याच्यानंतर विदर्भ विभाग. तृतीय क्रमांक अजित अनिल वारे, वेड होता आलं पाहिजे. अजित अनिल वारे तृतीय क्रमांक. द्वितीय क्रमांक पार्थ मेघा धनराज चिळे, पार्थ
मेघा धनराज चिडे, बाप नावाचा बाप माणूस. त्याच्यानंतर प्रथम क्रमांक विदर्भ विभाग शिवानी झाडे, बाप नावाचा बाप माणूस. प्रथम क्रमांक शिवानी झाडे, द्वितीय क्रमांक पार्थ मेघा धनराज चिडे, तृतीय क्रमांक अजित अनिल वारे. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आपला शेवटचा विभाग, त्यातून तृतीय क्रमांक आहे सतेज सतीश पाचपुते, विषय आहे वेड होता आलं पाहिजे. सतेज सतीश पाचपुते. द्वितीय क्रमांक सौम्या तानाजी पाखरे, बाप नावाचा बाप माणूस. सौम्या तानाजी पाखरे. प्रथम क्रमांक ऐश्वर्या रमेश गोडबोले, वाट दिसू दे गा देवा. प्रथम क्रमांक ऐश्वर्या रमेश गोडबोले, द्वितीय क्रमांक सौम्या तानाजी पाखरे आणि तृतीय क्रमांक सतेज सतीश पाचपुते. तर हे 15 स्पर्धक आहेत ज्याची आपण महाअंतिम फेरीसाठी निवड केलेली आहे. प्रत्येक विभागातून पहिली 3 पारितोषिकं यांनी पटकवलेली आहेत. तर या सर्वांचं अभिनंदन. त्यानंतर एक स्वतंत्र पारितोषिक आपण ठेवलं होतं जे यूट्यूबवरच्या लाईक्सवरती मोस्ट पॉप्युलर स्पीकरचं होतं. अर्थात याच्यामध्ये काही टेक्निकलिटीज आल्या, काही इश्यूज आले. आता यूट्यूबचं जे अल्गोरिदम आहे किंवा यूट्यूबची जे काही टेक्निकलिटीज आहेत प्रत्येकावरती आपलं नियंत्रण नसतं. काहींच्या लाईक्स कमी होताना दिसल्या, काहींच्या ज्या व्ह्यूज आहेत त्याच्यापेक्षा जास्त लाईक्स दिसल्या. या सगळ्याचा विचार करता लाईक्स आणि व्ह्यूज या दोन्हीचा एकत्र विचार करता मोस्ट पॉप्युलर स्पीकरचं पारितोषिक आपण विभागून 2 विद्यार्थ्यांना दिलेलं आहे. त्यातलं पहिलं आहे रुचिता रोहिदास पावरा आणि दुसरे आहेत हार्दिक उदय बर्वे. हे दोन्ही आत्मा मलिक जे स्कूल आहे अहमदनगरमधील तिथले विद्यार्थी आहेत. या शाळेमधून जे इनिशिएटिव्ज आहेत किंवा ऑर्गनाइज पद्धतीने शाळेमध्ये जे काही उपक्रम होत आहेत ते स्तुत्य आहेत, त्याची सुद्धा आम्ही दखल घेतो आणि त्यांना सुद्धा याबाबत अभिनंदन करतो. या शाळेतून 3 भाषण आले होते, त्यातील ह्या 2 विद्यार्थ्यांना आपण विभागून मोस्ट पॉप्युलर स्पीकर त्यांचे लाईक्स आणि व्ह्यूज बघता देत आहोत. पुन्हा एकदा रुचिता रोहिदास पावरा आणि हार्दिक उदय बर्वे. त्याच्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे उत्तेजनार्थ 5 अधिक लोकांची आपण निवड केलेली आहे ज्यांना आपण महाअंतिम फेरीत आमंत्रित करत आहोत. या बाकीच्यांशी ते कम्पीट करून पहिलं, दुसरं, तिसरं महाअंतिम फेरीतील आणि मैत्रीय करंडक हे जे आपलं पहिलं पारितोषिक आहे ते सुद्धा मिळवू शकतात. पहिले आहेत सृष्टी दिलीप बाणे, त्याच्यानंतर दुसरे आहेत चारुदत्त महादेव माळी. पहिल्या सृष्टी दिलीप बाणे, चारुदत्त महादेव माळी. तिसरा वेदिका विशाल रांगडे. चौथ्या अर्पिता शिवाजी पाटील आणि 5वे यशराज अप्पा हेगडे. पुन्हा एकदा रिपीट करतो मी 5 नावं. सृष्टी दिलीप बाणे, चारुदत्त महादेव माळी, वेदिका विशाल रांगडे, अर्पिता शिवाजी पाटील आणि यशराज अप्पा हेगडे. तर ह्या 5 लोक आणि आधीचे 15 अशा 20 लोकांमध्ये आपण महाअंतिम फेरी पुण्यामध्ये आयोजित करणार आहोत. आधी आपण ठरवलं होतं की ही महाअंतिम फेरी 3 डिसेंबरला होईल, पण एकूणच जे आपले सन्माननीय अतिथी आहेत आणि एकदम नियोजनाचा वेळ लक्षात घेता ही महाअंतिम फेरी थोडीशी पुढे पोस्टपोन आपण करत आहोत. त्याबद्दल अतिरिक्त माहिती आणि त्या महाअंतिम फेरीचे विषय याबद्दल सविस्तर आपण लगेच थोड्या वेळाने बोलूया. तर जे विजेते आहेत त्यांचे अभिनंदन. ज्यांना अपयश आलेलं आहे, अपयश हा शब्द वापरणार नाही मी, की ज्यांना या चाळणीमधून थोडंसं पुढे जाता आलेलं नाही आहे त्यांनी मैत्रेयाशी आपण कनेक्टेड राहणार आहोत. आपण वेगवेगळ्या माध्यमातून बोलतच राहणार आहोत. तुमच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांना मनपूर्वक मैत्रेयाच्या शुभेच्छा. धन्यवाद.